नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला कळविण्यात येते की आपल्याला असं ऐकण्यात आलं की भाऊ तू यूट्यूबचं जे आयडिया आहे ते कुठून शिकला? तू मध्ये तुझं लग्न झालं तर तू त्याच्यामुळं तर नसेल तर आणि शाळेत मुलगी आल्याच्यानंतर खूप बदलला म्हणते. तर तसं बिसं काही नाही. आपली म्हणजे आपल्या जीवनात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार मी चालायला प्रयत्न करत आहे. आणि आजकाल तो जमाना चालला गेला आहे 10-20 हजाराने काही होईल. कारण 10-20 हजारवाला जमाना राहिला नाही. कारण होऊनच नाही राहिला आहे तर काय सांगू? काय काय आणायचं आणि काय नाही हे समजायला येत नाही. तर यूट्यूबचं माझं म्हणजे होतं पहिलेपासूनच होतं. बस मी स्टार्ट नव्हतं केलं. पण मी आता स्टार्ट केलं आहे. बहुत दिवसाच्या नंतर म्हणजे सगळे का सगळं निपटून झाल्याच्या नंतर समजून येत आहे की नोकरीने काही होणार नाही. म्हणून मी हा दुसरा पर्याय निवडला आहे की आपण नोकरीसोबतच अजून दुसरं काहीतरी स्टार्ट करावं आणि ते काम पण चालू ठेवावं असं मला वाटते. तर याच्यानंतर अजून पण एक काम आहे की जे स्टार्ट करूशा वाटत आहे मला. बट पाहू ते 2026ला जर आपलं सक्सेस होईल तर ते पण करू. आणि असं सांगण्यात येतं की वहिनी करताना तुमच्या तसं बी काही निर्णय घेतला नाही आणि वहिनीला तर यूट्यूबचं काहीच येत नाही आणि काहीच कळत नाही. वहिनीला एडिट सुद्धा करता येत नाही. वहिनीला तुमच्या बोलता बी येत नाही. काय बोलू हाच विचार येते तिच्या मनात. मग म्हणून हा वहिनी करताना बी विचार नाही आहे. तर हा निर्णय माझा आहे आणि मी म्हणजे पहिल्यापासूनच स्टार्ट करत होतो. ती तर पहिले म्हणत होती तुमची वहिनी की मी रील बनवेन. आता म्हणतात बनवले बंद झाली तेव्हाच बनवतच नाही ते. असं आहे. म्हणजे आपण तसं आपलं काम नाही. आपण काही मनातून टाकून देणार नाही. आपण जे जे विषय निवडलाय तो शेवटपर्यंत न्यायचा निर्णय आहे आपला. या या गोष्टीत आपल्याला म्हणजे यश मिळो नाही तर नाही मिळो त्या गोष्टीचं काही आपल्याला घेणं देणं नाही. बट आपल्याला एक सांगण्यात येते की असं निर्णय कोणाचेच नाही. आपली घरची परिस्थिती पाहून सगळं पाहून आपण हा निर्णय घेतला होता की आपण यूट्यूब स्टार्ट करावं. आणि माझं एक मत आहे की तुम्ही बी स्टार्ट करा दुसरं काही. हेच म्हणून नाही तुमच्या अंदर जे आहे ज्या म्हणजे जे बी आहे तुम्ही जिथं राहता, कुठं राहता, कोणतं काम करता ते बी तुम्ही दाखवा. कारण आजकाल सोशल मीडिया असं झाला आहे की लोकांना जर आवडलं तुमचे जे राहणीमान, जे स्वभाव, तुमचं बोलणं हे ते, तर ते तुम्हाला बहुत खूप वरच्यावर घेऊन जाईल. जेवढं तुम्ही बी-ए, बी-टेक, एम-बी-ए हे ते करून नाही करू शकणार, ते तुम्ही यानुसार तुम्ही करू शकता. कारण आजकाल सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म झाला आहे की खूप लहान-लहान लोकांना खूप वरतं घेऊन गेलं आहे. त्याच्यामुळं माझं मत आहे की तुम्ही तुम्ही पण तो निर्णय घ्या आणि त्या निर्णयामागं लागा. तुम्ही आपलं राहणीमान दाखवा, आपलं गाव दाखवा. लोकांना नक्की आवडेल. काही ना काही तर अलग असतेच सगळ्यांमध्ये आणि ते तुम्ही लोकांसमोर दाखवा तुमच्या परिस्थितीनुसार. आणि तुम्हाला वाटत असेल का 20,000ची 30,000ची नोकरी केल्यानं होते, तर चांगली गोष्ट आहे. ते सारे दिवसच करायला लागेल तुम्हाला मरतवरी. मग तेच ठीक आहे. तर निर्णय तुमचा आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही बघा आणि निर्णय घ्या की अजून दुसरं काही करायचं आहे, तर मरतवरी जॉबच करायचा आहे. हा निर्णय तुमचा आहे. तर एकदा विचार करा घरच्यांचा, आपला, सगळ्यांचा. हां, येणाऱ्या समोरच्या पिढीचा, की आपलं भागल का एवढ्यात? होईल का एवढ्यात? आपल्याला तर वाटत नाही, पण मला तर नाही वाटत. कारण माझ्या मनात डेली एक विचार असतो, का एवढं सण नाही होणार, नाही झालंय, करायचं आहे. समोर जाऊन आज नाही होईल, उद्या होईल, पण करत राहू, असा माझा प्रयत्न आहे. तर होईल एक ना एक दिवस. बघू जीवनात काय घडते तर. आज मी छोटा आहे, तर मला YouTubeवर एक्सपिरियन्स येता येता खूप चांगला एक्सपिरियन्स आला जर असा बोलण्याचा, तर मला असं वाटते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.